नाशिकमध्ये भोंदू अशोक खराच्या अघोरी कृत्यांचा धक्कादायक खुलासा। मंदिर परिसरात नकली साप, वाघाचे कातडे ठेवून भोंदूगिरी, रिमोटनं कंट्रोल करायच्या सापाच्या हालचाली चमत्कार म्हणून फसवणूक। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, अशोक खराच्या पोलिसांसमोरच घोषणा, खरातवर तिसरा गुन्हा दाखल। भोंदूबाबा अशोक खरात नाशिक पोलिसांच्या ताब्यात। एसआयटी कडून नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात। भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल। पीडिता गर्भवती असताना खरातनं लैंगिक शोषण केल्याची तक्रार। पीडितेसह तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची खरातची धमकी। विधान परिषदेतल्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ। उद्धव ठाकरेंसह नीलम गोऱ्हेंचा देखील कार्यकाळ संपणार। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा। सभागृहात खरात प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता। खरात मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता। धनगर आरक्षणासाठी आजपासून पुन्हा एल्गार। धनगर बांधव आझाद मैदानावर धरणं आंदोलन करणार। शरद पवारांची डिनर डिप्लोमसी। महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी मुंबईत ठेवलं रात्रीचं जीव। आज उपराजधानीमध्ये वंचित आणि काँग्रेसची मोर्चाची हाक। संविधान चौक ते संघाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार। राज ठाकरेंनी आज पुन्हा बोलावली महत्त्वपूर्ण बैठक। शिवतीर्थवर होणार राज्यातल्या मनसे नेत्यांची बैठक। नवी मुंबई मनपातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। शिक्षण, आरोग्य, परिवहन सेवेतले कर्मचारी कायम होणार। वनमंत्री गणेश नाईकांची घोषणा। आज बीएमसीमध्ये बेस्ट समितीची बैठक। बैठकीत बेस्ट संदर्भातल्या विविध मुद्द्यांवर चर्चेची शक्यता। महापौर लाल दिव्यात व्यस्त। मुंबईतल्या नाले सफाईकडे दुर्लक्ष। आदित्य ठाकरेंचा रितू तावडेंना टोला। विदर्भातले ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन। वयाच्या 89व्या वर्षी नागपुरात घेतला अखेरचा श्वास। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पथकराचा भुर्दंड। 2045 नंतरही एक्सप्रेसवे 10 पदरीकरणाचा प्रस्ताव। बीओटीवर प्रकल्पाची होणार उभारणी। ज्योतिबा मंदिरातल्या पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण। 2 भाविकांना 15 ते 20 पुजाऱ्यांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण। मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट। अंगणात खेळत असलेली चिमुकली झाली बेपत्ता। शेजारच्या घरात पोत्यात सापडला चिमुकलीचा मृतदेह। यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातल्या बोथ गावातली धक्कादायक घटना। मुंबईला पुन्हा उन्हाचा तडाखा। कमाल तापमानात वाढीचा अंदाज। देशातल्या इंधन गॅस पुरवठ्यावर महत्वाची बैठक। मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत महत्वाची बैठक। अमित शहा, जेपी नड्डा, हरदीप पुरींची बैठकीला उपस्थिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अनोखा विक्रम। भारतातले सर्वाधिक 8,931 दिवस सलग सरकार प्रमुखपदी राहणारे नेते बनले। एअर इंडियाची 2,500 उड्डाणं रद्द। युद्धाच्या 3 आठवड्यात मोठा फटका। रशियन तेलाची पहिली खेप भारतात दाखल। कच्च्या तेलाचा साठा घेऊन ॲक्वा टायटन जहाज मंगळुरू बंदरात पोहोचलं। जहाजात सुमारे 7.7 लाख टन तेलाचा साठा। अमेरिकेच्या सुवर्ण मुद्रेवर ट्रम्प। देश स्वातंत्र्याच्या 250व्या स्मृतीनिमित्त घडवणार नाणं। मात्र निर्णयाच्या कायदेशीर वैधतेबाबत प्रश्न। नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी। हर्षवर्धन सदगीरनं दुसऱ्यांदा पटकावला किताब।